नमस्कार मित्रांनो, आजच्या तारिणी मालिकेच्या भागात सुरुवातीपासूनच प्रेम, कौटुंबिक आपुलकी, हलके फुलके क्षण आणि त्यानंतर मोठ्या सस्पेन्सची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक सीनमध्ये काहीतरी खास घडत होतं, त्यामुळे आजचा भाग अजिबात मिस करण्यासारखा नव्हता. चला तर मग एकही क्षण न सोडता जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय काय घडलं. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू दे. चॅनलला सपोर्ट नक्की करा. आजच्या भागाची सुरुवात होते केदारपासून. वटपौर्णिमेचा उपवास संपल्यानंतर घरातल्या सगळ्या महिलांसाठी केदारने स्वतःहून जेवणाची सुंदर व्यवस्था केलेली असते. टेबलवरही सगळे पदार्थ मांडलेले असतात आणि तो सगळ्यांना प्रेमाने जेवायला बोलवतो. तेवढ्यात निशी नेहमीच्या मिश्किल अंदाजात त्याची फिरकी घेते. ती म्हणते, काल मंगळसूत्रासाठी एवढी मारहाण केली त्याने, एवढा हिरो बनलाय, आता सगळ्यांनी त्याचं कौतुक करावं म्हणून इथे बोलवलं असेल. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येतं. पण केदार अगदी शांतपणे उत्तर देतो, असं काहीच नाही. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास केला, इतकं तरी तुम्ही डिझर्व करता, म्हणून आज मी सगळ्यांसाठी ही छोटीशी व्यवस्था केली. केदारचं हे बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं. त्यानंतर चेतना काकू, पद्मिनी, ईशा, निशी आणि तारिणी सगळ्यात जेवायला बसतात. मात्र इथून पुढे सुरू होतो आजच्या भागातील गोड आणि लाजवणारा प्रसंग. चेतना काकू अचानक केदारला म्हणतात, केदार तू इथेच आहेस ना, मग तारिणीला तुझ्या हाताने भरव. हे ऐकताच तारिणीचा चेहरा बदलतो. ती केदारकडे बघून डोळ्यांनीच त्याला इशारा करते, नको, सगळ्यांसमोर नको. पण केदार हसतच म्हणतो, मी तयार आहे. पण तारिणीलाच थोडंसं ऑकवर्ड वाटतंय. तारिणी खूपच लाजलेली असते. तिच्या चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत असतो. इतक्या लोकांसमोर केदारच्या हाताने खायची तिला अजिबात सवय नसते. मात्र चेतना काकू पुन्हा प्रेमाने म्हणतात, अगं माझ्यासाठी खा. शेवटी केदार गुलाबजाम उचलतो आणि प्रेमाने तारिणीला भरवतो. तारिणी थोडीशी लाजत, संकोचत तो घास खाते. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचं लाजणं, सगळ्यांसमोर झालेला संकोच आणि केदारच्या चेहऱ्यावरचं समाधान हा प्रसंग खूपच सुंदर दाखवण्यात आला. त्यानंतर थेट सीन जातो केदार आणि तारिणीच्या बेडरूममध्ये. रूममध्ये आल्यावर तारिणी अजूनही थोडीशी नाराज असते. ती केदारला म्हणते, तू असं का करतोस? आधी वडाच्या झाडाजवळ सगळ्यांसमोर माझ्या पाया पडलास. त्यावेळीही मला किती ऑकवर्ड वाटलं होतं. सगळे माझ्याकडेच बघत होते. त्यानंतर आता पुन्हा सगळ्यांसमोर मला भरवलंस. मला अशा गोष्टींची अजिबात सवय नाही. केदारला लगेच जाणवतं की तारिणी रागवलेली नसून तिला फक्त संकोच वाटतोय. तो शांतपणे म्हणतो, जर माझ्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. हे ऐकताच तारिणीचाही सूर बदलतो. ती म्हणते, नाही रे, तुझी काही चूक नाही. मला अशा गोष्टींची सवय नाही, त्यामुळे मला लाजल्यासारखं वाटलं, ऑकवर्ड वाटतं, म्हणून मी तसं बोलले. केदार तिचं बोलणं समजून घेतो आणि खूप समजूतदारपणाने म्हणतो, ठीक आहे, तुला आवडत नाही ते मी यापुढे करणार नाही. मी नक्की काळजी घेईन. या छोट्याशा संवादातून दोघांमधला विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना खूप सुंदरपणे दाखवण्यात आली. पण या गोड वातावरणात अचानक मोठा ट्विस्ट येतो. तारिणीचा फोन वाजतो. फोन असतो कमांडरचा. तारिणी फोन उचलताच कमांडर उत्साहाने सांगतो, बॉस, आपण ज्याला आय विटनेस म्हणून पकडलं होतं ना, त्याने सगळं कबूल केलं आहे. हे ऐकताच तारिणी लगेच सावध होते. ती विचारते, तो एखाद्या मोठ्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहे का? कमांडर उत्तर देतो, नाही बॉस, तो साधा मुलगा आहे. पैशाच्या लालचीपोटी युवराजने त्याच्याकडून हे सगळं करून घेतलं. पण आता त्याने सगळं खरं खरं सांगितलं आहे आणि त्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून आपल्या हातात आहे. कमांडरचं हे बोलणं ऐकताच तारिणीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं. कारण आता युवराज विरोधात त्यांच्याकडे ठोस पुरावा मिळालेला असतो. आणि इथूनच आजच्या भागात युवराजच्या अडचणींची खरी सुरुवात होते. कमांडरकडून ही मोठी माहिती मिळाल्यानंतर आता तारिणी आणि केदारला खात्री पटलेली असते की युवराज विरोधात त्यांच्याकडे ठोस पुरावा जमा होतोय. पण दुसरीकडे युवराजला अजूनही आपण केलेलं कारस्थान कोणालाही कळलेलं नाही असंच वाटत असतं. यानंतर सीन जातो कौशिकी आणि युवराजकडे.
सकाळची वेळ असते. युवराज स्वतः कॉफी घेऊन कौशिकीच्या केबिनमध्ये येतो. तो हसत म्हणतो, गुड मॉर्निंग. कौशिकीला त्याचं वागणं थोडंसं अनपेक्षित वाटतं. ती विचारते, आज अचानक कॉफी? काय काम होतं का? युवराज लगेच विषय काढतो. तो म्हणतो, मी इतक्या मेहनतीने आय विटनेस शोधून आणला, एवढी मोठी माहिती मिळवून दिली, पण अजूनही त्या बातमीची न्यूज का केली नाही? कौशिकी अगदी ठामपणे उत्तर देते, युवराज, कोणतीही माहिती व्हेरीफाय केल्याशिवाय मी दाखवणार नाही. एकदा सत्य पक्क झालं की न्यूज सर्वात आधी आपल्या चॅनलवरच जाईल. हा माझा शब्द आहे तुला. हे ऐकून युवराज वरून शांत राहतो, पण मनातून त्याची अस्वस्थता वाढायला लागते. यानंतर सीन थेट किचनमध्ये जातो. तारिणी केदारसाठी उपमा बनवत असते. तिथे केदार येतो. केदार तिची थोडीशी गंमत करतो. अचानक उंदीर उंदीर असं म्हणत तिला घाबरवतो. तारिणी दचकते आणि घाबरून मागे सरकते. केदार मोठ्याने हसायला लागतो. मग तिचा हात हलकेत पकडून, असं नाही, उपमा असा बनवायचा. तो तिला अगदी प्रेमाने प्रत्येक गोष्ट शिकवतो. दोघांमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप गोड दाखवले जातात. इतक्यात बाहेरून कौशिकीचा आवाज येतो, केदार, तू काय करतोयस तिकडे? केदार लगेच बाहेर येतो. कौशिकी म्हणते, मला तुझ्याशी ऑफिसचं महत्त्वाचं काम बोलायचं आहे. ती पुढे सांगते, रेवपाटी प्रकरणात पोलिसांकडून अजूनही कोणती अधिकृत माहिती आलेली नाही. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. युवराजने जो आय विटनेस आणला आहे त्याच्या आधाराने आता न्यूज करण्याचा विचार करायला हवा. हे बोलणं सुरू असता तिथे युवराज येतो. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. मनात तो विचार करतो, एकदा काही न्यूज लागली की मी या सगळ्यातून कायमचा बाहेर पडेल. पण त्या क्षणी केदार शांतपणे एक वाक्य बोलतो, कौशिकीताई, त्या आय विटनेसला आपण ऑफिसमध्ये बोलूया. त्याच्यासमोर पुन्हा क्रॉस क्वेश्चन करूया. तो स्वतः मीडियासमोर बोलला तर प्रकरण आणखी मजबूत होईल. हे ऐकताच युवराजच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तो लगेच मध्ये पडतो आणि म्हणतो, नको नको, त्याची काही गरज आहे का? त्याने तर सगळं सांगितलंय. पुन्हा त्याला कशाला त्रास द्यायचा? युवराजची ही घाई पाहून कौशिकीला संशय तर येत नाही, पण ती त्याचं म्हणणं मान्यही करत नाही. ती ठामपणे म्हणते, नाही, त्याला ऑफिसमध्ये बोलवावं लागेल. आणि लगेच युवराजला आदेश देते, युवराज, तूच त्याला घेऊन ये. आम्ही त्याच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहोत. हे ऐकून युवराज पूर्णपणे घाबरतो. यानंतर केदार आणि तारिणी एकटे बोलत असतात. केदार म्हणतो, आता कौशिकीताईंना युवराजचं खरं रूप दाखवण्याची वेळ आली आहे. तेव्हा तारिणी एक भन्नाट आयडिया देते. ती म्हणते, आपण थेट आपल्या नंबरवरून व्हिडिओ पाठवायचा नाही, त्यामुळे संशय येईल. टेक्नोला सांग, शेखर सरांच्या नंबरवरून तो व्हिडिओ कौशिकीताईंना पाठवू. केदारलाही ही कल्पना खूप आवडते. तो म्हणतो, हो, हीच योग्य वेळ आहे. यानंतर दुसरीकडे युवराजची अवस्था पूर्णपणे बिघडलेली दिसते. तो सतत त्या खोट्या आय विटनेसला कॉल करत असतो, पण कॉल लागतच नाही. त्याच्या कपाळावर घाम आलेला असतो. चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत असते. काय करावं हेच त्याला सुचत नाही. इतक्यात त्याची आई पद्मिनी तिथे येते. तिला काहीच माहिती नसतं. ती आनंदाने म्हणते, युवराज, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तू किती मोठं काम केलंयस. तुझं किती कौतुक करू तेच कळत नाही. पण युवराज वैतागून उत्तर देतो, तुला काही माहितीच नाही. कौशिकी अजूनही त्या मुलाची पडताळणी करत आहे. जर हेच काम केदारने केलं असतं तर आत्तापर्यंत 10 वेळा न्यूज लागली असती. पद्मिनी त्याला धीर देत म्हणते, जर तू खराच असशील तर घाबरायचं कारण नाही. तो मुलगा येऊ दे, चौकशी होऊ दे. सत्य तुझ्या बाजूने असेल तर काहीच होणार नाही. पण पद्मिनीला माहिती नसतं की तिचा मुलगा किती मोठं खोटं लपवत आहे. यानंतर सीन जातो गुलाबकडे. गुलाब पोलीस कस्टडीत बसलेला असतो. तारिणी त्याला भेटायला येते. तिला पाहताच गुलाब हताश होऊन म्हणतो, मला हे सगळं सहन होत नाही. एकदा काय मला मारून टाक. पण तारिणी त्याच्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी खोटं बोलते. ती म्हणते, तुला असंच थोडं थोडं त्रास देण्यातच मला खूप मजा येते. तुला माहिती आहे का, युवराजने सगळं कबूल केलं आहे. त्याने मान्य केलं आहे की या सगळ्या मागे तोच आहे. हे ऐकताच गुलाबच्या चेहऱ्यावर प्रचंड धक्का बसल्यासारखा भाव दिसतो.
आणि इथे तारिणीला खात्री पटू लागते की गुलाबला संशय आलेला आहे. यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये सीन येतो. कौशिकी केदारला सांगते आज तो आय विटनेस आला की त्याला खूप क्रॉस क्वेश्चन करायचे आहेत. प्रत्येक उत्तर पडताळून पाहायचं आहे. इतक्यात कौशिकीच्या मोबाईलवर एक मेल येतो. तो मेल असतो शेखर सरांच्या नंबरवरून. कौशिकी आश्चर्याने म्हणते, शेखरचा मला मेल? ती सुरुवातीला तो दुर्लक्ष करते, पण केदार शांतपणे म्हणतो, कौशिकी ताई एकदा उघडून तरी बघा. ती मेल उघडते आणि त्याच्यामध्ये तोच व्हिडिओ असतो. आय विटनेस स्वतः कबूल करत असतो. पोलिसांची काहीच चूक नाही. मला युवराजने पैसे देऊन खोटं बोलायला लावलं. मी जे काही केलं, जे काही त्याने मला सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं. हा व्हिडिओ पाहताच कौशिकी अक्षरशः हादरून जाते. तिच्या चेहऱ्यावर विश्वासघाताचा धक्का स्पष्ट दिसत असतो. आणि नेमक्या त्याच वेळी युवराज हसतमुखाने कॅबिनमध्ये प्रवेश करतो. त्याला अजूनही कल्पना नसते की त्याचं सगळं सत्य कौशिकीसमोर आलं आहे. तो अगदी सहजपणे म्हणतो, कौशिकी, तो आय विटनेस आज ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही. त्याची आई खूप आजारी आहे, त्यामुळे त्याला तातडीने गावी जावं लागलं. युवराज हे सगळं अगदी सहज चेहऱ्याने बोलत असतो, पण कौशिकीच्या चेहऱ्यावर आता राग, धक्का आणि विश्वासघाताच्या भावना स्पष्ट दिसत असतात. एक क्षण न घालवता ती मोबाईलवर आलेला व्हिडिओ सुरू करते आणि थेट युवराज समोर धरते. व्हिडिओमध्ये तोच मुलगा स्पष्ट कबुली देत असतो की पोलिसांची काहीही चूक नव्हती. युवराजने पैसे देऊन त्याच्याकडून खोटी साक्ष द्यायला लावली होती आणि रेव पार्टीशी त्याचा काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ पाहताच युवराजच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास एका क्षणात नाहीसा होतो. डोळ्यात भीती, चेहऱ्यावरचा घाम आणि मनात एकच प्रश्न, आता काय होणार? दुसरीकडे पोलिसांची पत्रकार परिषद सुरू झालेली असते. रिपोर्टर साधू सरांना प्रश्न विचारतात. रेव पार्टी प्रकरणाला इतके दिवस झाले, त्या केसमध्ये काहीच माहिती नाही, तरी अजूनही आरोपीबद्दल सविस्तर माहिती का दिली नाही? त्यांचं नाव काय आहे? तो कोण आहे? अजूनही इतक्या गुप्तता का ठेवली जात आहे? यावर साधू सर शांतपणे उत्तर देतात, आम्ही काही माहिती मुद्दाम लपवत नाही. तपासणी एक ठरवलेली प्रक्रिया आहे. काही प्रोटोकॉल पाळावे लागतात. त्यामुळे योग्य वेळ येईपर्यंत सर्व माहिती जाहीर करता येत नाही. पण एक महत्त्वाचं वाक्य बोलतात. एवढं सांगू शकतो की या प्रकरणामागे एक मोठा गुन्हेगार सामील आहे. हे ऐकताच पत्रकारांमध्ये पुन्हा एकच खळबळ उडते. यानंतर पुन्हा सीन येतो कौशिकीच्या कॅबिनमध्ये. कौशिकी आता प्रचंड संतापलेली असते. ती युवराजकडे रोखून पाहते आणि म्हणते, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? कशासाठी इतकं खोटं बोलतोस? मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास. युवराजकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी एकही शब्द नसतो. तो फक्त खाली मान घालून उभा राहतो. दुसरीकडे तारिणी पुन्हा गुलाबची चौकशी करत असताना आपल्याला दाखवलंय. ती सरळ त्याला विचारते, गुलाब, या सगळ्यामध्ये युवराज खांडेकरही तुझ्यासोबत सामील आहे ना? हा प्रश्न ऐकताच गुलाबच्या चेहऱ्यावर अनेक भावना उमटतात. धक्का, भीती, अपराधीपणा आणि मनात झालेला संघर्ष. पण तो अजूनही काहीही बोलत नाही. इतक्यात तारिणीला फातिमाचा फोन येतो. फातिमा घाईघाईत सांगते, बॉस, साधू सरांनी आत्ताच मीडियासमोर जाहीर केलं आहे की गुलाब आपल्या कस्टडीत आहे आणि अजून फक्त 24 तास आपल्याकडे आहेत. त्यानंतर ही केस CBIकडे जाऊ शकते. हे ऐकून तारिणी आणखी सतर्क होते आणि कॅमेरा पुन्हा गुलाबच्या चेहऱ्यावर जातो. तो काहीच बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरही स्पष्ट जाणवत असतं की त्याच्याकडे अजूनही अनेक मोठी रहस्ये दडलेली आहेत. याच ठिकाणी आजचा भाग संपतो. मात्र पुढच्या भागाची झलक आणखी मोठा स्फोट घडणारी होती. झलकमध्ये तारिणी स्पष्टपणे म्हणताना दिसते, GPC स्कॅममध्ये ज्या ज्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ज्या कुटुंबांनी आपली माणसं गमावली, त्या प्रत्येक दुःखामागे गुलाब जबाबदार आहे आणि असा माणूस आपल्या हातातून निसटता कामा नये. यानंतर सर्वात मोठा धक्का बसतो. कौशिकी संतापाच्या भरात युवराजला जोरात धक्का देत म्हणते,
आत्ताच्या आत्ता या ऑफिसमधून बाहेर निघ. आजपासून माझी परवानगी घेतल्याशिवाय MNN ऑफिसमध्ये एकही पायरीवर पाय ठेवायचा नाहीस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता, पण तू त्या विश्वासाचा विश्वासघात केलायस. कौशिकीचा हा राग पाहून युवराज पूर्णपणे हादरतो. ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर मात्र त्याचा राग अनावर होतो. तो स्वतःशी संतापाने बोलतो, एक दिवस हीच कौशिकी या खुर्चीवरून खाली उतरेल. मी तिचं सगळं संपवेन. तिला ह्याची मोठी किंमत मोजावी लागेल. हे सगळं बोलताना दूर उभी असलेली निशी त्याचा प्रत्येक शब्द ऐकत असते. आणि शेवटच्या क्षणी युवराज स्वतःची बॅग भरताना दाखवलं जातं. यावर पुढच्या भागात त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे याची उत्सुकता आणखी वाढते. तर मित्रांनो, आजचा भाग प्रेम, विश्वास, विश्वासघात, सस्पेन्स आणि मोठ्या खुलास्यांनी भरलेला होता. आता पुढच्या भागात गुलाब खरं बोलणार का? युवराजची पुढची चाल काय असेल आणि कौशिकी त्याच्यावर आणखी काय कारवाई करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तोपर्यंत हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या भागाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपलं चॅनल मराठी मनोरंजन कट्टाला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद.